पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची 3 तोळे वजनाची सोन्याची चेन, अंदाजे किंमत 4.5 लाख रुपये फसवणूक करून लंपास करणाऱ्या 4 आरोपींना करमाळा पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे। 20 जून 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास रवींद्र शंकर देशमुख वय 65 राहणार वांगी तालुका करमाळा हे मोटरसायकलवरून जात असताना खडकेवाडी फाट्याजवळ 4 अनोळखी इसमांनी त्यांना अडवून स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले। पुढे खून झाला आहे, तुमच्याकडे सोने सुरक्षित पिशवीत ठेवा असे सांगून विश्वास संपादन करत त्यांनी सोन्याची पिशवी फसवणुकीने घेतली आणि पलायन केले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 318, 204, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी झहीर अब्बास अली याच्याकडून अंदाजे 3 तोळे वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदन शिवे, पोलीस हवालदार अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खोटे, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे, अमोल रंदील यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।